प्रकारामध्ये तो पहिला प्रकार आहे तो कोणता? नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या. मुलांनो, या नैसर्गिक संख्या पाहत असताना शिष्यवृत्तीची तयारी करत असताना हा टॉपिक किंवा संख्यांचे प्रकार संख्याज्ञान आपल्याला येणं अतिशय आवश्यक आहे. त्याच्यातला पहिला प्रकार आहे नैसर्गिक संख्या. संख्याज्ञानाचा पहिला प्रकार आपण पाहतोय नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्यालाच दुसरं नाव आहे मोज संख्या. काय नाव आहे? मोज संख्या. पहा, निसर्गामध्ये वस्तूंची मोजदाद करण्यासाठी म्हणून जो पहिला प्रकार आपण पाहतोय तो मोज संख्या किंवा नैसर्गिक संख्या. त्याच्यामध्ये पहा 1 2 3 4 5 डॅश 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 अनंत या नैसर्गिक संख्या आहेत. 1 2 3 4 5 अनंत. म्हणून या नैसर्गिक आपल्या लक्षात आले असतील. पहा 1 2 3 4 5 अनंत. सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे? 1. आणि सर्वात मोठी नैसर्गिक संख्या आपल्याला सांगता येते का? नाही. म्हणजेच लक्षात आलं असेल की सर्वात लहान संख्या कोणती आहे? नैसर्गिक संख्या 1. मोठी संख्या सांगता येत नाही. मग पुन्हा आणखी संख्यांचा विकास होत घेतला आणि मग पुन्हा दुसरा प्रकार येतो तो पूर्ण संख्या. कुठला प्रकार येतो? पूर्ण संख्या. म्हणजे काहीही नाही हे जर सांगायचं असेल तर काही 1 2 3 4 5 माझ्याकडे 5 वस्तू आहेत, माझ्याकडे 4 वस्तू आहेत हे आपण सांगू शकतो. पण माझ्याकडे काहीही नाही. काहीही नाही म्हणजे काय? 0 1 2 3 4 5 अनंत. म्हणून या संख्या काय झाल्या? पूर्ण झाल्या. लक्षात आलं? पूर्ण संख्या कोणत्या असतात? त्यांची रचना कशा पद्धतीने आहे? 0 1 2 3 4 5 अनंत. मग लक्षात आलं असेल तुम्हाला की सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती आहे? 0. सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येते का? नाही. नैसर्गिक संख्यासुद्धा सांगता येत नाही आणि पूर्ण संख्यासुद्धा सर्वात मोठी आपल्याला सांगता येत नाही. तसं आपण जो तिसरा प्रकार पाहणार आहोत तो पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या. पहा, सर्वात लहान पूर्ण संख्या 0 आहे. सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे. मग एक लक्षात आलं असेल तुम्हाला, सर्व नैसर्गिक संख्या ह्या पूर्ण संख्या असतात. मी काय वाक्य म्हणतोय? सर्व नैसर्गिक संख्या ह्या पूर्ण संख्या असतात, परंतु सर्व पूर्ण संख्या ह्या नैसर्गिक संख्या असतीलच असे नाही. हे लक्षात असू द्या. त्यानंतर आपण तिसरा प्रकार पाहतोय तो पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या कशाला म्हणतात? ज्यामध्ये ऋण आणि धन संख्यांचा समावेश असतो. 1 2 3 4 5 आणि या बाजूला पहा -1 -2 -3 -4 या ज्या संख्या आहेत या संख्यांना आपण कसल्या संख्या म्हणतो? पूर्णांक संख्या. पहा, पूर्ण संख्येमध्ये ऋण संख्या घेतल्यानंतर तयार होणाऱ्या ज्या संख्या आहेत त्याला कसल्या प्रकार म्हणतो आपण? पूर्णांक संख्या. नैसर्गिक संख्येमध्ये 0 घेतल्यानंतर पूर्ण संख्या तयार होतात आणि ह्या पूर्ण संख्येमध्ये ऋण संख्या घेतल्यानंतर पूर्णांक संख्या तयार होतात. हा फरक आपल्या लक्षात आला म्हणजे संख्याज्ञान टॉपिक खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला समजतो. पहा, या पूर्णांक संख्येचा जर विचार केला तर 0 ही धन पूर्णांक संख्या देखील नाही आणि ऋण पूर्णांक संख्या देखील नाही. काय लक्षात आलं? 0 ही धनपूर्णांक संख्या देखील नाही आणि ऋण पूर्णांक संख्या देखील नाही. शून्याच्या उजवीकडे असणाऱ्या संख्यांना धनपूर्णांक संख्या असं म्हणतात आणि शून्याच्या डावीकडे असणाऱ्या संख्यांना ऋण पूर्णांक संख्या असं म्हणतात. म्हणजे हा फरक आपल्याला लक्षात आला पाहिजे. म्हणून सर्वात मोठी पूर्णांक संख्या देखील आपल्याला सांगता येत नाही. म्हणून एक आणखी लक्षात आलं असेल की पूर्णांक संख्येचा विचार केला असेल ही उजवीकडची संख्या आहे आणि ही कुठली संख्या आहे? डावीकडची संख्या. म्हणजे डावीकडच्या संख्येपेक्षा उजवीकडची संख्या ही काय असते? मोठी असते. हे लक्षात असू द्या. ज्या मुलांना पूर्णांक संख्या हा टॉपिक खूप चांगल्या पद्धतीने समजतो त्याला पूर्ण संख्याज्ञान आणि बीजगणित खूप अतिशय चांगल्या पद्धतीने समजतं. पहा, -2 आणि -3 आणि -2 या दोन्हीमध्ये मोठी संख्या कोणती आहे? -2. -3 आणि -2 मध्ये मोठी संख्या कोणती आहे? -2. कारण का? डावीकडच्या संख्येपेक्षा उजवीकडची संख्या ही मोठी असते. कारण का? -3 डावीकडे आहे आणि -2
उजवीकडे आहे. याच्याही पेक्षा साधं सोपं लहान मोठेपणा जर याचा ओळखायचा असेल तर सांगतो की काय, की माझ्याकडं 2 रुपये कर्ज आहे आणि माझ्या मित्राकडं 3 रुपये कर्ज आहे. या दोघांपैकी बरा कोण आहे, श्रीमंत कोण आहे, कोण आहे, -2 वाला हा बरा आहे. म्हणजे -2 ही रक्कम काय आहे, मोठी आहे. लक्षात आलं. -3 आणि -2 म्हणजे काय, -2 रुपये कर्ज आणि माझ्याकडे 2 रुपये कर्ज आणि मित्राकडे 3 रुपये कर्ज, म्हणजे 3 वाल्यापेक्षा 2 बरा आहे, म्हणून 2 ही मोठी संख्या आहे. या पद्धतीनं जर अध्ययनात मुलांना दिला तर मुलांना ऋण आणि म्हणजे -3 आणि -2 मधला फरक अतिशय चांगल्या पद्धतीनं समजतो. लक्षात आला असेल. नैसर्गिक संख्येमध्ये शून्य मिसळल्यानंतर पूर्ण संख्या तयार होतात आणि पूर्ण संख्येमध्ये ऋण संख्या मिसळल्यानंतर पूर्णांक संख्या तयार होतात. आणि त्यानंतर आपण चौथा प्रकार पाहतोय, परिमेय संख्या. अतिशय महत्त्वाचा असणारा हा घटक परिमेय संख्या. परिमेय संख्या कशाला म्हणायचं, ज्या संख्या अंश व छेद रूपात व्यक्त करता येतात, अंश आणि छेद रूपामध्ये व्यक्त करता येतात, त्या संख्यांना आपण परिमेय संख्या असं म्हणतो. उदाहरणार्थ P छेदस्थानी Q, परंतु Q हा शून्य नसला पाहिजे. छेद हा काय नसला पाहिजे, शून्य नसला पाहिजे. म्हणजे या संख्यांना आपण कसल्या संख्या म्हणतो, परिमेय संख्या. उदाहरणार्थ 2 छेदस्थानी 4 ही परिमेय संख्या आहे, 3 छेदस्थानी 5 ही परिमेय संख्या आहे, 11 छेदस्थानी 10 ही परिमेय संख्या आहे आणि मी फक्त 4 लिहिली, ही सुद्धा परिमेय संख्या आहे. कारण का, तिच्या छेदस्थानी काय नाही म्हणजे 1 आहे, म्हणजे ही सुद्धा काय आहे, परिमेय संख्या आहे. कोणतीही संख्या, मी 0 घेतलं, 0च्या छेदस्थानी 1 म्हणजे ही सुद्धा परिमेय संख्या आहे. परंतु 1 छेदस्थानी 0 ही परिमेय संख्या नाही. कारण का, परिमेय संख्येमध्ये छेद कधीही 0 नसतो. म्हणून ज्या अंश आणि छेद रूपामध्ये व्यक्त करता येतात परंतु छेद हा 0 नसला पाहिजे, अशा संख्यांना आपण परिमेय संख्या असं म्हणतो. म्हणजे सर्व पूर्णांक संख्या ह्या परिमेय संख्या असतात. कारण काय, याच्या छेदस्थानी काही नाही म्हणजे किती आहे, 1 आहे. लक्षात आलं. म्हणजे कोणतीही संख्या घ्या, मी आता कोणतीही एक संख्या घेतली, -3 ही परिमेय संख्या आहे का, आहे. कारण का याच्या छेदस्थानी आपल्याला 1 देता येतं किंवा असतं. मी -7 घेतली तर ही परिमेय संख्या आहे. कारण का छेदस्थानी किती आहे, 1 आहे. मी आता या पद्धतीनं 30 घेतली, याच्या छेदस्थानी काय नाही म्हणजे 1 आहे, ही परिमेय संख्या आहे. म्हणजे अंश आणि छेद रूपामध्ये व्यक्त करता येणाऱ्या सर्व संख्यांना आपण परिमेय संख्या असं म्हणतो. पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रत्येक परिमेय संख्या ही आवर्ती दशांश अपूर्णांकामध्ये व्यक्त करता येते. आवर्ती दशांश अपूर्णांकामध्ये प्रत्येक परिमेय संख्या आपल्याला काय करता येते, व्यक्त करता येते. अशा व्यक्त करता येते. हेही परिमेय संख्येचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. बघा, आपण 3 छेदस्थानी 4 ही संख्या घेतली, म्हणजे 3 ह्या या 3ला आपण 4ने भागले. पहा, इथं 0 इथं आलं 30. आपण जर विचार केला तर काय करतो आपण, 4 7 28, 2 उरलं, इथं घेतलं 0, 4 5 20, बाकी उरली 0. म्हणजे काय, ही आवर्ती दशांश अपूर्णांकामध्ये व्यक्त करता येते. ज्या व्यक्त करता येत नाही त्या संख्यांना आपण अपरिमेय संख्या असं म्हणतो. म्हणून आपण परिमेय संख्येचा दुसरा प्रकार जो पाहतोय, जो 5वा प्रकार पाहतोय, तो म्हणजे अपरिमेय संख्या. पहा, ती संख्या कोणती आहे, अपरिमेय. आपण जो पुढचा प्रकार पाहतोय तो कुठला, अपरिमेय 5वा. अपरिमेय संख्या कशाला म्हणायचं, अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या म्हणजे काय, ज्या दिलेल्या ज्या संख्या आहेत की कोणतीही संख्या घ्या, वर्गमुळामध्ये 25 ह्या संख्येचं वर्गमूळ किती निघतं, 5. म्हणजे 5 ही कुठली संख्या आहे, परिमेय संख्या. कारण की याच्या छेदस्थानी काय नाही म्हणजे 1. परंतु ही कसली संख्या आहे, परिमेय संख्या आहे. परंतु अपरिमेय संख्या म्हणजे कोणती, वर्गमुळामध्ये 20 याचं वर्गमूळ निघत नाही. वर्गमुळामध्ये 13, वर्गमुळामध्ये 7 या ज्या संख्या आहेत या सर्व संख्या कशा आहेत, अपरिमेय संख्या आहेत. परंतु ही संख्या कशी आहे, परिमेय आहे.
लक्षात आलं. ज्या संख्येचं पूर्ण वर्गमूळ निघत नाही, अतिशय सोपी व्याख्या, त्या संख्यांना आपण अपरिमेय संख्या असं म्हणतो. उदाहरणार्थ पाय, पाय ही सुद्धा संख्या अपरिमेय संख्या आहे. कारण का, यांचं आवर्ती दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करता येत नाही. प्रत्येक परिमेय संख्येचं आवर्ती दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करता येतं, परंतु अपरिमेय संख्येचं आवर्ती दशांश अपूर्णांकात रूपांतर करता येत नाही. आवर्ती दशांश अपूर्णांकामध्ये व्यक्त न करता येणाऱ्या संख्यांना अपरिमेय संख्या असं म्हणतो. उदाहरणार्थ वर्गमुळामध्ये 20 याचं पूर्ण वर्गमूळ निघत नाही. उदाहरणार्थ वर्गमुळामध्ये 13, वर्गमुळामध्ये 7 ह्या कसल्या संख्या आहेत? अपरिमेय संख्या आहेत. पाय अपरिमेय संख्या आहे, परंतु वर्गमुळामध्ये 25 याचं वर्गमूळ निघतं, म्हणून ही परिमेय संख्या आहे. लक्षात आलं अपरिमेय संख्येची व्याख्या. त्यानंतर आपण जो पुढचा प्रकार पाहतोय तो वास्तव संख्या. वास्तव संख्या परिमेय, परिमेय अधिक अपरिमेय. लक्षात आलं. वास्तव संख्येची व्याख्या काय? परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या मिळून वास्तव संख्या तयार होतात. म्हणजे परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या मिळून कसल्या संख्या तयार होतात? वास्तव संख्या तयार होतात. हे अतिशय महत्त्वाचे टॉपिक आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. पहिला आपण नैसर्गिक संख्या, सर्व नैसर्गिक संख्या, म्हणून ह्या आकृतीवरून आपल्याला आणखी स्पष्ट करता येतील. या संख्या कसल्या असतात? नैसर्गिक. या संख्या आपण नैसर्गिक पाहतो. याच्या बाजूला आपण एक चौकोन काढला. या संख्या कुठल्या आहेत? पूर्ण. म्हणजे पूर्ण संख्येमध्ये नैसर्गिक संख्या असतात. त्याच्यानंतर मी हा एक प्रकार चौकोन काढला. हा चौकोन आहे पूर्णांक संख्या. कसल्या संख्या? सर्व पूर्णांक संख्या आहे. सर्व पूर्णांक संख्या मी काय म्हणतोय? या पूर्णांक संख्येमध्ये पूर्ण संख्या असतात. लक्षात आलं. आणि पूर्ण संख्येमध्ये नैसर्गिक संख्या असतात. याच पद्धतीनं कुठला? परिमेय संख्या. कसल्या संख्या? परिमेय संख्या. म्हणजे एक लक्षात आलं असेल की सर्व नैसर्गिक संख्या ह्या पूर्ण संख्या असतात, परंतु या सर्व पूर्ण संख्या ह्या नैसर्गिक संख्या असतीलच असे नाही. सर्व पूर्ण संख्या ह्या जो चौकोन आहे, ह्या सर्व पूर्ण संख्या ह्या पूर्णांक संख्या असतात, कारण त्याच्यामध्ये येतो ना हा चौकोन. परंतु सर्व पूर्णांक संख्या ह्या पूर्ण संख्या असतीलच असे नाही. आणि सर्व परिमेय संख्या, बरोबर आहे, ह्या पूर्णांक संख्या असतीलच असे नाही. म्हणजेच काय? सर्व पूर्णांक संख्या ह्या परिमेय संख्या असतात, परंतु सगळ्याच परिमेय संख्या ह्या पूर्णांक संख्या असतीलच असं नाही. म्हणून शेवटी आपण काय पाहतोय की कशा पद्धतीनं पहा, नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, आपण साधी सोपी ट्रिक्स काय पाहतोय बघा. 1 2 3 4 5 ह्या कसल्या संख्या आहेत? नैसर्गिक संख्या. पूर्ण संख्या याच्यामध्ये शून्य मिळवलं. 1 2 3 4 5 ह्या कसल्या संख्या झाल्या? फक्त शून्य वाढल्यामुळं पूर्ण संख्या झाल्या. आणि पूर्णांक संख्या कशा झाल्या? या शून्याच्या डावीकडं -3 -2 -1 0 1 2 3 म्हणजे ह्याच्यात फक्त ऋण संख्या मिळाल्यामुळं काय झाल्या? ह्या पूर्णांक संख्या झाल्या. याच पद्धतीने आपण ह्या चौकोनात दिल्या पद्धतीने विश्लेषण करतोय. आणि परिमेय संख्या काय? या पूर्णांकाच्या मध्ये, या पूर्णांक संख्येच्या मध्ये काय आलं? 3 -2 -1 याच्यामध्ये काय असेल? 4 छेदस्थानी 5 किंवा 2 छेदस्थानी 3. म्हणजे पूर्णांक आणि अपूर्णांक मिळून परिमेय संख्या तयार होतात. काय म्हणतो? पूर्णांक आणि अपूर्णांक मिळून परिमेय संख्या तयार होतात. म्हणजे छोटासा फरक या व्हिडिओमध्ये दिलेला आहे. तो जर एकदा मुलांच्या लक्षात आला तर मुलांना खूप चांगल्या पद्धतीनं परिमेय संख्या आणि अपरिमेय, पूर्णांक, नैसर्गिक या संख्या समजतात. त्यानंतरही आणखी संख्येचे काही प्रकार आहेत ते या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय. समजलं? समसंख्येची व्याख्या काय? की ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येला आपण समसंख्या असं म्हणतो. उदाहरणार्थ समसंख्या कोणकोणत्या असू शकतील? 10 असेल,
32 असेल किंवा 48 असेल किंवा 1234 अशा ज्या संख्या आहेत या संख्यांना आपण समसंख्या असं म्हणतो. समसंख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असतो किंवा समसंख्येची दुसरी व्याख्या आपण अशी करतो, दिलेल्या संख्येला 2 ने भागल्यानंतर निशेष भाग जातो, बाकी किती उरते? 0 उरते. बाकी किती उरते? 0 होते. अशा संख्यांना आपण कसल्या संख्या म्हणतो? समसंख्या असं म्हणतो. 2 ने भागले असता बाकी 0 उरते म्हणजे निशेष भाग जातो किंवा त्यांच्या एकक स्थानी काय असते? 0, 2, 4, 6, 8. त्यानंतर आपण दुसरा प्रकार पाहतो ते विषम संख्या. विषम संख्या काय? एखाद्या संख्येला 2 ने भागल्यानंतर बाकी किती उरते? 1 उरते. म्हणजेच त्या विषम संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 यापैकी एखादा अंक असतो. यापैकी एखादा अंक असतो. अशा संख्यांना आपण विषम संख्या असं म्हणतो. उदाहरणार्थ 21 ही विषम संख्या आहे, 43 ही विषम संख्या आहे, 75 ही विषम संख्या आहे, 99 ही विषम संख्या कारण का त्यांच्या एकक स्थानी हे अंक आहेत. या संख्येला 2 ने भागल्यानंतर बाकी किती उरते? 1 उरते. ही विषम संख्येची व्याख्या आहे. 2 ने भागल्यानंतर बाकी किती उरते? 1. परंतु समसंख्येला 2 ने भागल्यानंतर बाकी किती उरते? 0. समसंख्येच्या एकक स्थानी हे अंक असतात आणि विषम संख्येच्या एकक स्थानी हे अंक असतात. त्यानंतर आपण पाहतोय मूळ संख्या. मूळ संख्येची व्याख्या काय? दिलेली जी संख्या असते त्या संख्येला फक्त 3 आणि 1 ने व त्याच संख्येने भाग जातो त्या संख्येला. उदाहरणार्थ जर आपण पाहिलं तर 11ला 1 आणि 11नेच भाग जातो, म्हणून अशा संख्यांना आपण मूळ संख्या असं म्हणतो. कुठली संख्या आहे? 11. आपण जर पाहिलं 13ला 1 ने आणि 13नेच भाग जातो, म्हणजे मूळ संख्येची व्याख्या काय? दिलेली जी संख्या असते त्या संख्येला 1 आणि त्याच संख्येने भाग जातो, अशा संख्यांना आपण मूळ संख्या असं म्हणतो. किंवा मूळ संख्येची दुसरी व्याख्या काय? की दिलेली जी संख्या आहे 13चे विभाजक 1 आणि तीच संख्या असते, म्हणजे 13च 1 आणि तीच संख्या असते, अशा संख्यांना मूळ संख्या असं म्हणतात. इतर कोणताही विभाजक त्या संख्येचा नसतो. हे आपण मूळ संख्येची व्याख्या पाहिली. 1 ते 100 मध्ये एकूण 25 मूळ संख्या आहेत. किती संख्या आहेत? 25 मूळ संख्या आहेत. परंतु बऱ्याच वेळा परीक्षेला असा प्रश्न विचारला जातो, एकूण मूळ संख्या किती असतात? एकूण मूळ संख्या. मुलं लगेच उत्तर देतात 25. चूक आहे, कारण का एकूण मूळ संख्या किती आहेत? अनंत. 1 ते 100 मध्ये मूळ संख्या किती आहेत? 25. हे लक्षात असू द्या. आता त्या कोणत्या आहेत त्या आपण एक स्वतंत्र व्हिडिओ याचा देतोय मूळ संख्येचा आणि त्यावरील क्रिया, याच्यामध्ये आपण सविस्तर याचं मार्गदर्शन आणि त्याच्यावरची उदाहरणं मूळ संख्येमध्ये देतोय, त्या व्हिडिओमध्ये देतोय. त्यानंतर आपण पाहतोय संयुक्त संख्या. ज्या मूळ संख्या नाहीत त्या संख्यांना आपण कसल्या संख्या म्हणतो? संयुक्त संख्या. ज्या मूळ संख्या नाहीत त्या संख्यांना आपण कसल्या संख्या म्हणतोय? संयुक्त. म्हणजे एकूण संयुक्त संख्या ह्या 74 आहे, कारण का 1 ही जी संख्या आहे ही मूळही नाही, मूळ व संयुक्त संख्या देखील नाही. एक संख्या मूळ सुद्धा नाही आणि संयुक्त नाही, म्हणजे 1 ते 100 मध्ये संयुक्त संख्या किती आहेत? 74. त्याच्यानंतर आपण जोडमूळ संख्या पाहतोय. कसल्या संख्या? जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्येची व्याख्या काय? जोडमूळ संख्येच्या व्याख्येचा जर आपण विचार केला, जोडमूळ संख्येच्या व्याख्येचा जर विचार केला, 2 मूळ संख्येमध्ये एक संयुक्त संख्या असते. 2 मूळ संख्येमध्ये एक संयुक्त संख्या असते, त्या संख्यांना आपण जोडमूळ संख्या असं म्हणतो. उदाहरणार्थ जोडमूळ संख्यांचा जर विचार केला आपण तर 3, 5, 5, 7, त्यानंतर 11, 13, त्यानंतर 17, 19, 29, 31. पहा ह्या कसल्या संख्या आहेत? जोडमूळ संख्या आहेत. 41, 43.
त्याच्यानंतर आपण पाहतोय 59, 61. आणखी कोणते असेल? 71, 73. या ज्या संख्या आहेत बघा, 3 व 5, 3 व 5, 5 व 7, 11 व 13, 17 व 19, 29 व 31, 41 व 43, 59 व 61, 71 व 73. म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 एकूण 1 ते 100 मध्ये एकूण 8 जोडमूळ संख्या आहेत. आणि जोडमूळ संख्येची व्याख्या काय? याच्यामध्ये एक कसली संख्या असते? संयुक्त संख्या. कसली संख्या असते? संयुक्त संख्या. दोन मूळ संख्येच्या दरम्यान एक संयुक्त संख्या असते. पहा, 3 आणि 5 मध्ये एक 4 संयुक्त संख्या आहे. 5 व 7 मध्ये एक संयुक्त संख्या कुठली आहे? 6. किंवा या जोडमूळ संख्येची साधी सोपी व्याख्या दुसरी काय? ज्या दोन मूळ संख्येमध्ये फरक कितीचा असतो? 2चा असतो, अशा संख्यांना सुद्धा जोडमूळ संख्या असं म्हणतात. या दोन्हीमध्ये फरक 2चा आहे, या दोन्हीमध्ये फरक 2चा आहे, या दोन्हीमध्ये फरक 2चा आहे. क्रमाने येणाऱ्या ज्या दोन मूळ संख्या आहेत आणि त्याच्यामध्ये जर 2चा फरक असेल तर अशा संख्यांना आपण जोडमूळ संख्या असं म्हणतो. 1 ते 100 मध्ये आपण एकूण 8 जोड्या जोडमूळ संख्येच्या आहेत. त्याच्यानंतर आपण पाहतोय ती सहमूळ संख्या. कसल्या संख्या? सहमूळ संख्या. आपण याच्यावरती सहमूळ संख्या, जोडमूळ संख्या आणि मूळ संख्या याच्यावर एक स्वतंत्र व्हिडिओ देतो, एक 20-30 मिनिटाचा. त्यामुळं तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचा कन्सेप्ट त्यामध्ये क्लिअर होईल. मी आता पहा, सहमूळ संख्या कशाला म्हणतात? 3, 4 आणि 7. 3चे विभाजक पाडा 1 आणि 3. 4चे विभाजक पाडा 1, 2, 4 आणि 7चे विभाजक पाडा 1 आणि 7. ह्या ज्या संख्या आहेत 3, 4, 7 याच्यामध्ये एक व्यतिरिक्त, एक या संख्येव्यतिरिक्त अन्य कोणताही तिन्हीमध्ये सामायिक विभाजक नाही आहे का? हा एक सोडून तिन्हीमध्ये कुठलाही एक सामायिक विभाजक नाही. म्हणून दुसरा कुठला सामायिक विभाजक आहे का? नाही. म्हणून 3, 4 आणि 7 या संख्या कसल्या? सहमूळ संख्या आहेत. आपण दुसरे एक उदाहरण पाहूया की सहमूळ संख्येचं, की आपण जर नीट निरीक्षण केले ह्या सहमूळ संख्येचं दुसरं उदाहरण जर पाहूया तर पहा, मी या ठिकाणी लिहिलं 4 आणि 10 आणि मी असे इथे या ठिकाणी एक लिहिलं 7. 4चे विभाजक पाडले 1, 2, 4, 4चे विभाजक आणि 10चे विभाजक पाडले 1, 2, 5 आणि 10. या दोन संख्या सहमूळ संख्या नाहीत, कारण का 1 सोडून 2 देखील दोन्हीमध्ये सामायिक आहे, म्हणून या सहमूळ नाहीत. मी आता मुलांना आपण एक पुढचा संख्येचा प्रकार पाहणार आहोत, तो विरुद्ध संख्या. विरुद्ध संख्या कशाला म्हणायचं? ज्या दोन संख्यांची बेरीज 0 येते अशा संख्यांना परस्परांच्या विरुद्ध संख्या असं म्हणतात. बेरीज 0 येते. उदाहरणार्थ 5 आणि -5 या दोन संख्यांची बेरीज किती येते? 0 येते. म्हणून या परस्परांच्या विरुद्ध संख्या आहेत. आपण दुसरं उदाहरण पाहूया की समजा -8 ची विरुद्ध संख्या कोणती असेल? -8 ची विरुद्ध संख्या ही किती असेल? 8. म्हणजे ऋण संख्येची विरुद्ध संख्या धनसंख्या असते आणि धनसंख्येची विरुद्ध संख्या ऋण संख्या असते. आणि विरुद्ध संख्येची व्याख्या काय येते? ज्या दोन संख्यांची बेरीज 0 येते अशा संख्यांना परस्परांच्या विरुद्ध संख्या असं म्हणतात. त्यानंतर आपण जो पाठीमागे राहिलेला एक प्रकार पाहतोय तो अनुक्रमिक संख्या. अनुक्रमिक संख्या. अनुक्रमिक संख्या हा जो अनुक्रमिक संख्याचा प्रकार आहे, ह्यालाच आपण काय म्हणतो? या संख्येलाच आपण दुसरं क्रमवार संख्या देखील असं नाव आहे. अनुक्रमिक संख्या कशाला म्हणायचं? कोणत्याही संख्येपैकी 1ने मोठी असणाऱ्या संख्येला त्या संख्येची अनुक्रमिक संख्या असं म्हणतात. उदाहरणार्थ यालाच दुसरं नाव आहे अनुक्रमिक संख्या, किंवा याला दुसरं नाव आहे अनुचर संख्या. याला दुसरं नाव काय आहे?
अनुचर संख्या. म्हणून आपण साधी सोपी व्याख्या अशी करतो, एकने मोठ्या असणाऱ्या संख्येला त्या संख्येची अनुक्रमिक संख्या किंवा अनुचर संख्या असं म्हणतात. मग पहा, शून्य ही कोणत्याही संख्येची अनुचर संख्या नाही. शून्य ही कोणत्याही संख्येची अनुचर संख्या नाही, परंतु शून्याची अनुचर संख्या किती असेल? 1. बरोबर आहे. शून्य ही कोणत्याही संख्येची अनुचर संख्या नाही. मग मी आता पुढचा प्रश्न विचारला, शून्य ही कोणत्या संख्येची अनुचर संख्या आहे? 1 ची अनुचर संख्या आहे. म्हणून 1 ने मोठा असणाऱ्या संख्येला अनुचर संख्या असं म्हणतात. 11 ची अनुचर संख्या कोणती असेल? 12. 14 ची अनुचर संख्या कोणती असेल? 15. 1 ने मोठ्या असणाऱ्या संख्येला आपण अनुचर किंवा अनुक्रमिक संख्या असं म्हणतो. त्याच्यानंतर आपण दुसरा प्रकार पाहतोय, गुणाकार व्यस्त. मुलांनो, कुठला प्रकार पाहतोय? गुणाकार व्यस्त. याची व्याख्या आहे, ज्या दोन संख्यांचा गुणाकार किती येतो? 1 येतो, अशा संख्यांना परस्परांच्या गुणाकार व्यस्त संख्या असं म्हणतात. उदाहरणार्थ आपण पाहूया, 3 छेदस्थानी 5 व दुसरी संख्या 5 छेदस्थानी 3, या दोन्हीचा गुणाकार करा. 3 छेदस्थानी 5 गुणुले 5 छेदस्थानी 3, याला हे निघून गेले, याला हे निघून गेले, ह्याला हे, किती राहिलं? गुणाकार किती राहिला? 1. म्हणून 3/5 ची गुणाकार व्यस्त संख्या 5/3. मग मी असं म्हटलं, समजा 4 छेदस्थानी 2 ची गुणाकार व्यस्त संख्या कोणती असेल? तर 2 छेदस्थानी 4. म्हणून शून्याला गुणाकार व्यस्त संख्या नसते, एवढं लक्षात असू द्या. शून्याला गुणाकार व्यस्त संख्या नसते. मग मी आता एक सांगितलं तुम्हाला की काय, 2 ची गुणाकार व्यस्त संख्या काय असेल? हिच्या छेदस्थानी काय नाही म्हणजे 1 आहे, म्हणून या 2 ची गुणाकार व्यस्त संख्या असेल 1 छेदस्थानी 2. मग मी पुन्हा सांगितलं, 5चा घातांक 3 ची गुणाकार व्यस्त संख्या असेल 5चा घातांक वजा 3, आणि 5चा घातांक वजा 3 ची गुणाकार व्यस्त संख्या असेल 5चा घातांक 3. अशा पद्धतीने आपल्याला गुणाकार व्यस्त म्हणजे ज्या दोन संख्यांचा गुणाकार 1 येतो अशा संख्यांना परस्परांच्या गुणाकार व्यस्त संख्या म्हणतात. याही उदाहरणावरून आपल्याला गुणाकार व्यस्त संख्येची संकल्पना स्पष्ट झालेली असेल. यानंतर अत्यंत महत्त्वाचा असणारा जो संख्येचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे काय? त्रिकोणी संख्या. शिष्यवृत्ती परीक्षा, स्पर्धा परीक्षेला अतिशय महत्त्वाचा असणाऱ्या ह्या संख्या कुठल्या? त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या कशाला म्हणायचं? 2 क्रमवार नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराच्या निमपटीस. 2 क्रमवार नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराच्या निमपटीस. ह्या 2 क्रमवार संख्या आहेत त्याची निमपट. ओके, बघा, बे1 बे बे दोन्ही, बे1 बे किती राहिलं? 3. ही त्रिकोणी संख्या आहे. पुन्हा मी लिहिलं 2 क्रमवार 3 गुणुले 4 छेदस्थानी 2, बे दोन्ही 4, 3 दोन्ही 6. 6 ही त्रिकोणी संख्या आहे, 3 ही त्रिकोणी संख्या आहे. 4 गुणुले 5 छेदस्थानी 2, बे1 बे बे चौकाट बे दोन्ही 4, 5 दोन्ही 10. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल 3, 6, 10 अशा अनंत त्रिकोणी संख्या आहेत. अशा पद्धतीने आपण यांना त्रिकोणी संख्या असं म्हणतो. आपण एक व्हिडिओ देणार आहे, त्याच्यामध्ये सविस्तर विवेचन या त्रिकोणी संख्येवरती करणार आहेत. त्याच्या पाया कोणती संख्या आहे, त्या त्रिकोणी संख्येवरती शाब्दिक उदाहरणं कुठली विचारली जातात हे पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. म्हणून या ज्या संख्या आहेत त्या संख्यांना आपण कसल्या संख्या म्हणतो? त्रिकोणी संख्या. आणि सर्वात शेवटी चौरस संख्या आपण पाहतोय. चौरस संख्या कशाला म्हणायचं? पूर्ण वर्ग ज्या संख्या असतात, पूर्ण वर्ग संख्या यांना आपण चौरस संख्या असं म्हणतो. उदाहरणार्थ मी पाहिलं की 4 ही पूर्ण वर्ग संख्या आहे म्हणून ही चौरस संख्या आहे. 9 ही पूर्ण वर्ग संख्या आहे म्हणून चौरस संख्या आहे. 16 ही पूर्ण वर्ग संख्या आहे म्हणून ह्या कसल्या संख्या आहेत? चौरस संख्या आहेत. लक्षात आलं मुलांना चौरस संख्येची व्याख्या? आणखी पुढे जाऊन सांगतो तुम्हाला. या 2 संख्येची बेरीज करा, किती येते? 9 ही पूर्ण वर्ग संख्या आहे. म्हणजे क्रमाने येणाऱ्या कोणत्याही 2 त्रिकोणी संख्येची बेरीज ही पूर्ण वर्ग संख्या असते. 6 आणि 10 यांची बेरीज करा, किती येते? 16. 16 ही पूर्ण वर्ग संख्या आहे म्हणजेच चौरस संख्या आहे. म्हणजेच काय?
2 क्रमाने येणाऱ्या त्रिकोणी संख्येची बेरीज ही चौरस संख्या असते, हेही मुलांना लक्षात असू द्या. अशा पद्धतीने आपण संख्यांची एकूण 17 प्रकार पाहिलेले आहेत. एकूण किती प्रकार पाहिलेले आहेत? संख्यांचे एकूण 17 प्रकार पाहिलेले आहेत. तर मुलांनी एवढे प्रकार तुम्हाला जर व्यवस्थितपणे समजले तर तुम्हाला संख्याज्ञानावरची जी काही उदाहरणे विचारली जाणार आहेत ती सहज आणि सोप्या भाषेमध्ये सोडवता येतील. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी जो माझा मैत्री मॅथ्स चॅनल आहे या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील भविष्यामध्ये येणारे ट्रिक सहज स्पष्टीकरण आणि अतिशय चांगले व्हिडिओ तुम्हाला जर पाहायचे असेल, संपूर्ण गणित तुम्हाला जर घरी बसून शिकायचं असेल तर माझ्या मैत्री मॅथ्स चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब